माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यव्यापी जनसंवाद दौरा सुरू असून रायगड जिल्ह्यापासून हा दौरा सुरू झालाय। शुक्रवारी पोलादपूर येथे ठाकरे यांचा जनसंवाद सभा संपन्न झाली। अनेक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पोलादपूर शहरातील सहाणेवरती ही सभा संपन्न झाली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी व शिंदे सरकारवरती चांगलीच टीका करत आमदार भरत गोगावले यांचा देखील समाचार घेतलाय। 18 वर्ष झाली या ठिकाणी मुंबई गोवा हायवे पूर्ण होत नाही। यांनीही कोकणातली जनता त्रस्त आहे, त्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे। आपण मुख्यमंत्री असताना निसर्ग चक्रीवादळ असेल, तोक्ते चक्रीवादळ असेल, याला समर्थपणे सामोरे गेलात आणि त्याचबरोबर मोडून पडलेल्या कोकणातील माणसाला उभे राहण्याचं बळ आपण दिलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच NDRFचे निकष बदलत जवळपास या निकषांच्या तिप्पट मदत या चक्रीवादळामध्ये आपण नागरिकांना केली आणि शेतकऱ्यांना केली। त्यातून कोकणातला माणूस हा परत उभा राहिलेला आहे आणि कोकणी माणूस हे विसरलेला नाही आणि म्हणूनच राज्याच्या राजकारणातील गद्दारी काढण्यासाठी आज सर्वजण आपल्या सोबत आहोत आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात येईपर्यंत या प्रांगणातील प्रत्येक शिवसैनिक आपल्याशी कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे। अशा या 8 फडानी वारकरी फडानी साहेब हा तालुका नटलेला आणि सजलेला आहे। त्यामुळे या तालुक्यात शिवरायांची वीरश्री सुद्धा या तालुक्यामध्ये आहे आणि संतांची विभूती सुद्धा या तालुक्यामध्ये आहे। त्यामुळे शिवरायांच्या वीरश्रीने आणि संतांच्या विभूतीनं नटलेला असा हा आपला पोलादपूर तालुका आहे आणि या पोलादपूर तालुक्याच्या या पुण्यनगरीमध्ये या शहरामध्ये आज आपला हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय। बरं, आमचे छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते, ते स्वराज्यासाठी आणि इंग्रजांची वखार लुटायला गेले होते आणि हे सुरतला गेले, हे महाराष्ट्र लुटणाऱ्याच्या पायी घालील लोटांगण करायला गेले होते। हा फरक आहे मोठा। महाराजांचं सुरतला जाणं होतं ते महाराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी होतं आणि हे महाराजांनी दिलेलं स्वराज्य हे लुबाडतायत, ओरबाडतायत, त्यांना त्यांच्यासमोर शेपूट हलवायला गेले होते।